आज मी करतेले चमचमीत अशी पापलेटची ना तर्रीवाली करी. तुम्ही ही करून बघा. जेव्हा जेव्हा पापलेट अशी खूप मिळतात ना, मग आता मधले तुकडे मी ठेवते आणि साईड म्हणजे मधून चिरून जेव्हा पापलेट आपण करतो ना 2 साईडनी कापून, तेव्हा साईडचे तुकडे घालून मी असं नक्की करते, कारण छोटे छोटे तुकडे घालून या मस्त होत आहे बघा. शेपटीचे पण मी असे 2-2 कट करून घेतले. तर एका वाटण करून घ्यायचं असं आपल्या केक. त्याच्यासाठी एक बारकोसो कांदो घ्या, अगदी लहानसो. 15-20 पाकळी लसणीचे, 1 चमचो काळा मिरी, 2 चमचे धणे आणि 7-8 हिरवे मिरची. ते बारीक तुकडे करून घाला. 2 इंच आला आणि जरासा फिरवून घ्यायचा मिक्सरला. मग कोथिंबीर घालून थोडासा पाणी घालून या वाटण वाटून घ्यायचा. आणि लसूण अजून 7-8 पाकळे कुटून ठेवायचे. गोडा तेल घातलं आहे फोडणी, त्याच्यावर वाटलेली आपली गोळी घातली आहे वाटणाची आणि ती छान परतून तेल सुटेपर्यंत अशी मस्त 2 मिनटं मंद गॅसवर भाजून घ्यायची. त्याच्यात घालायचं मीठ, हळद आणि लाल मसालो. मी आज आगरी मसालो वापरले. तुम्ही मालवणी मसालो वापरा, कोल्हापुरी मसालो वापरा. आणि 2 चमचे जायत एवढं बारीक चिरलेलो कांदो, 2 चमचे हिरवी मिरची, चिंचेचं आगळ, 2 चमचे लसणीचं कुटलेलं लसूण, कोथिंबीर, ह्या सगळा ना परतून असं छान 2 मिनटं भाजून घ्यायचा. व्हिडिओवर जाऊ नको. व्हिडिओ फास्ट दाखवतो की नाही आपण, 3 मिनटाच्या व्हिडिओत मी तुमका दाखवू शकत नाही. पण चांगला मस्त तेल सुटेपर्यंत अशी ते का उकळी येली बघा आता मस्त. त्याच्यानंतर पापलेटचे तुकडे त्याच्यात सोडून घ्या. पाणी जसं जायत तेवढा घालून घ्या, म्हणजे किती पातळ तुमका हव्या. जास्त पण पातळ रस्सो असं बरं लागत नाही. तो हलक्या हातानं थोडासा हलवून घ्यायचा. हे बघा मस्त. आणि त्याच्यात चव बघून चिंचेचं आगळ मी घातले. परत तुमका जायत तर घाला. आणि तेल घालायचं, खोबरेल तेल 2 चमचे. आता गोठलेला झाला ना म्हणून तुपासारख्या दिसता. 1 चमचो गरम मसालो घालायचो. बस. आता काही एक कोथिंबीर सोडून काही आपल्या घालूचं नाही. मस्त पापलेटची आमटी तयार झाली आहे. ही आमटी ना भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर अप्रतिम लागतं. म्हणजे काय सांगू. हात आणि ताट दोन्ही चाटून चाटून तुम्ही जेवतलात आणि परत परत करणारी ही डिश तुम्ही परत परत खात्रीपूर्वक सांगते मी. हे बघा मी तर जेव घेतलं आहे भातावर मस्त घालून. आणि पापलेटा मात्र ताजी ताजी घेऊन या, अगदी सफेद पाण्याची. आणि कशी वाटली आजची पापलेटची रेसिपी नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण करून बघा. चला बाय, थँक्यू.